आजचा दिवस भारतातील ऑटोमोबाईल सेक्टरसाठी फार महत्त्वाचा ठरलाय। कारण अखेर आज बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर एलन मस्क यांची इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाची भारतात एंट्री झालेली आहे। अनेकदा भारतात टेस्लाच्या कार या स्पॉट करण्यात आल्या होत्या, मात्र आता प्रत्यक्षात या कारचं वेटिंग संपलेलं आहे। आजपासून टेस्ला कंपनी भारतात अधिकृतरित्या त्यांचं एक शोरूम सुरू करत आहे। मुंबईत टेस्लाचं हे शोरूम सुरू झालेलं असून 15 जुलै म्हणजे आजपासून टेस्लाचं भारतातील पहिलं अत्याधुनिक आणि भव्य शोरूम बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स म्हणजेच BKC मध्ये सुरू करण्यात आलेलं आहे। बरं, या कंपनीची ही फक्त भारतातीलच एंट्री आहे असं नाही, तर या शोरूम मुळे टेस्लाची साऊथ एशियात सुद्धा एंट्री झाली आहे असं म्हणावं लागेल। जवळपास 4000 स्क्वेअर फूट मध्ये टेस्लाचं हे मोठं शोरूम सुरू करण्यात आलेलं आहे। नमस्कार, मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा। मुंबईतील BKC मध्ये टेस्ला कंपनीचं हे शोरूम ग्राहकांसाठी एक्सपिरियन्स सेंटर म्हणून काम करेल, ज्यामुळे ग्राहकांना टेस्लाच्या कार जवळून पाहण्याची संधी मिळणार आहे। त्यासोबतच टेस्ला भारतात डायरेक्ट टू कस्टमर रिटेल मॉडेल सोबतच वाहनांची विक्री करणार आहे। कारच्या विक्रीनंतर जर ग्राहकांना कोणती मदत लागली तर ब्रँड सोबत स्थानिक एम्प्लॉई असतील, जे कार विक्री नंतर ग्राहकांना लागणाऱ्या कोणत्याही मदतीसाठी तात्काळ उभे असतील। मुंबईनंतर टेस्ला देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत त्यांचं दुसरं शोरूम सुरू करणार आहे। अलीकडेच टेस्लाने मुंबई आणि पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पदांवर भरतीसाठी जाहिरात दिली होती आणि ती जाहिरात प्रसिद्ध सुद्धा केली होती। यात सेल्स एक्झिक्युटिव्ह, सप्लाय चेन, इंजिनिअरिंग आणि IT ऑपरेशन्स, त्यासोबत बिझनेस सपोर्ट, चार्जिंग इन्फ्रा, AI आणि रोबोटिक, तसंच सेल्स आणि कस्टमर सपोर्टसह विविध विभागात नोकरीसाठी अर्ज मागवले होते। त्याला प्रतिसाद पण चांगला मिळाला। टेस्लाने लोढा लॉजिस्टिक पार्क मधील जागा भाड्याने घेतलेली आहे। हा करार 5 वर्षासाठी असून याचं सुरुवातीचं महिन्याचं भाडं हे 37 लाख रुपये असणार आहे। कागदपत्रानुसार संपूर्ण भाडे करारानुसार टेस्ला सुमारे 25 कोटी रुपये भाड्याचे देईल, ज्यामध्ये 2 कोटी रुपये हे डिपॉझिटचे असणार आहेत। अधिकृत लॉन्चच्या आधी टेस्लाच्या पहिल्या कारच्या किमतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती किंवा इन्फॉर्मेशन समोर आलेली नाही, पण ब्लूमबर्गचा जो रिपोर्ट आलाय त्यानुसार इम्पोर्ट करण्यात आलेल्या कारमधून प्रत्येक कारच्या मॉडेलची किंमत ही जवळपास 60 लाख रुपयांच्या आसपास असू शकते। त्यावर इम्पोर्ट ड्युटी सुद्धा लावण्यात आलेली आहे। आता लॉन्च नंतरच या कारच्या खऱ्या किमती कळणार आहेत, त्याच्या अगोदर कुठलीच किंमत कळू शकत नाही। टेस्ला कारचा पहिला सेट भारतात दाखल झालेला आहे। टेस्लाची प्रसिद्ध इलेक्ट्रिक SUV मॉडेल Y रिअर व्हील ड्राईव्ह ही चीनमधील टेस्ला फॅक्टरीतून भारतात पाठवण्यात आली आहे, म्हणजे इम्पोर्ट करण्यात आलेली आहे। कंपनीने या कारचे एकूण 5 युनिट चीनच्या सांघाईतून भारतात इम्पोर्ट केलेले आहेत। मॉडेल Y हे जगातील बेस्ट सेलिंग इलेक्ट्रिक कारपैकी एक मानले जात आहे। असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।